जेवणाला सुरुवात करायची आहे आपल्याला पहिल्यांदा सोलकढीपासून। हे सोलकढी आपले तयार झाले, आता ही गाळायची आहे। आणि चिकन फ्राय बनवायला चालू आहे। हे मटन फ्रायचं ताट तयार झालेलं आहे आणि स्पेशल वेजचं याच्यानंतर तयार होईल। हे पहिला मटनचं ताट पिकअप होईल। इकडे मी आलो होतो पाणी चालू करण्यासाठी। आपल्याला हॉटेलमध्ये पाणी भरायचं आहे। लाईट अजून 1 तास 2 तास आहे। पेटीमध्ये ड्रायरनचं सिग्नल ऑन झालं होतं म्हणून इथे बघायला आलो होतो मोटरीजवळ। तर पाणी आहे, ओढतंय, म्हणून ऑटोचा भरोसा नाही आहे। पाणी भरल्यानंतर हे लाईट गेल्यानंतर ऑटोमॅटिकली बंद होईल। रात्री येऊन बंद करता येईल। पाणी पण कमी आलंय ओढ्याचं। पाणी चालू करून मी आलोय आता हॉटेलकडे। जेवणाला अजून सुरुवात केली नाही आहे। मसाला वगैरे करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करणार। चिकनची ऑर्डर दिली, चिकन येईल। शेपलो हॉटेल। फ्लोर वगैरे क्लीन झालेला आहे। सेटअप अजून लावायचा आहे, टेबल वगैरे पुसायचे आहेतच। लाईट आहे अजून, तोपर्यंत मसाला करून घेऊया। आता बाजार वगैरे घेऊन आलेलो, पिशवी इथेच आहे। पाणी चालू करायला गेलो होतो आलेल्या। चिकन येईल थोड्या वेळानंतर, ते बॉईल करून त्याच्यानंतर मग रस्सा मारायचा। पहिलं काम जे आहे आपलं ते लाईट जायच्या अगोदर मसाले सगळे करून घ्यायचे। लाईट आपली जी शेतीपंपाचं टायमिंग आहे 4:45 वाजता। 4:45 वाजता लाईट जाते, 15 मिनिटाचा गॅप घेतो। त्याच्यानंतर आपली सिंगल फेज चालू होते। आणि सध्या परिस्थिती तुम्हाला पण माहिती आहे, सिंगल फेज चालू होईल नाही होईल सांगता येत नाही। त्याच्यामुळे पहिला मसाला करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करूया। बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत की तुम्ही इन्व्हर्टर वगैरे घ्या, इन्व्हर्टर रिपेअरला उद्या जाईल। परिस्थिती वेगळी असते। प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर मी खुलेपणाने सांगू शकत नाही, तुम्ही पण समजून घेत जा। इन्व्हर्टर आणत नाही, जनरेटर आणत नाही, बॅकअप ठेवत नाही, लाईटीचा एकच प्रॉब्लेम सांगत बसतो। या गोष्टी पाठीमागे काहीतरी अजून काही असतं जे मी स्वतः जाऊन इन्व्हर्टर आणू शकत नाही किंवा जनरेटर आणू शकत नाही। कारण बिझनेस 3 वर्ष झालं करतोय मी। 2 वर्ष झाले मी इथून एक 12 ते 15 किलोमीटर अंतरावरती मुदातिट्टा पूर आहे, तिथे बिझनेस केलाय। हा बिझनेसमध्ये लँड ओनरपासून आपल्याला काय काय सुविधा मिळतात याचं मला पूर्ण नॉलेज आहे। दुसरी गोष्ट मध्ये खेडेगावात लाईटीचा प्रॉब्लेम आहे, मान्य आहे, पण हा शेतीपंपाचा प्रॉब्लेम आहे। ते आता आमचं गावठाण इथून 5 मिनिटावरती आमचं घर आहे। गावठाण आहे आमचं, शेत म्हणजे सॉरी घर आहे, गाव आहे खेडेगाव। इथे 24 तास लाईट असते। गेली लाईट काहीतरी मेजर इश्यू झाला, 10-15 मिनिटासाठी जाते, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 24 तास लाईट असते। हा प्रॉब्लेम आहे शेतीपंपापासून आपल्याला सिंगल फेजची जी कनेक्शन दिलं त्याचा। आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी मी प्रत्येक वेळेला का चर्चा करतोय। आता मी इथे रेंटवरती आहे, उद्या मी ही प्रॉपर्टी सोडेन, मी चांगल्या जागी जाईन। पण इथून पुढे जे इथे येणार आहेत कोणी पण हॉटेल, प्रत्येकाला परिस्थिती माहिती नसते। 1-2 महिने हॉटेल रन केल्यानंतर त्यांना समजतं की इथे इतके प्रॉब्लेम्स आहेत। तर हे प्रॉब्लेम्स पुढे कोणाला फेस करू नयेत याच्यासाठी एक प्रयत्न करतोय मी। आज जागा मालकाशी पण माझं बोलणं झालंय, सकाळी बोलणं कम भांडण ह्या स्वरूपाचं बोलणं झालंय। लक्ष तुम्ही घालत नाहीत, त्याच्यामुळं त्याचं सोल्युशन जे आहे ते मिळत नाही। प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचं मत आहे लाईट जाते त्याला मी काय करू शकतो। मग तुम्ही नाही करू शकत तर मग करणार कोण? त्याला एक तक्रार करावी लागेल, अर्ज करावे लागतील, त्याच्या अर्जाच्या प्रति कॉपी आपल्याकडे असाव्यात। उद्या काहीतरी मोठे साहेब वगैरे अधिकारी यांच्याकडे कंप्लेंट केल्यानंतर आपल्याकडे एक सेशन साईट एक प्रूफ असावा
या गोष्टीसाठी आपण तक्रारी करणं आणि त्याची पोच पावती आपल्याकडे ठेवणं, प्रत एक डुप्लिकेट प्रत ठेवणं हे खूप गरजेचं आहे, नेसेसरी आहे आजच्या युगामध्ये. आणि जर लँड ओनर स्वतः या गोष्टीसाठी धडपडत नसेल तर मग ज्यांनी ही जागा भाड्याने घेतली ते किती धडपडणार. प्रॉब्लेम्स आहेत हे लँड ओनरनं समजून घ्यायला पाहिजे. लाईट आणि पाणी ही आपण एखादी जागा भाड्याने घेतो, त्याच्यामध्ये लाईटीचं आणि पाण्याचं जे आहे सप्लाय, तो पूर्ण जबाबदारी लँड ओनरची असते. मी इन्व्हर्टर घेईन, तो मी प्रत्येक जागी फिरवेन, पण प्रत्येक जागी ते इन्व्हर्टरचं कनेक्शन दिलं असेल का हे पण निश्चित नसतं. आता इथे बोर नाही आहे, जे खर्चाच्या पाण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये बोरची सिस्टीम असते ते नाही आहे. जे पॉवर बॅकअप असतो प्रत्येक हॉटेलला नेसेसरी आहे तो पण नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही जागा भाड्यानं देताय आणि एवढा हायर रेंट तुम्ही ॲक्सेप्टेशन ठेवता आपल्या भाडेकरूकडनं की तुम्ही आत्ता एवढं देताय तर पुढच्या वर्षी तुम्ही एवढं % वाढवून द्या. मग ह्या कोणत्या आधारावरती तुम्ही बोलताय की भाडं वाढवून द्या? जर तुम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून नाही दिल्या तर ते रेंटने जी जागा घेतल्या त्यांना करायचं तरी नेमकं काय? तर आजच्या जेवणाला सुरुवात केली सोलकढीपासून. सोलकढी बनवून झाले, आता ही गाळायची आहे आणि स्टीलच्या भांड्यामध्ये आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. आणि याचबरोबर बाकीचे मसाले आणि जेवणाला सुरुवात करणार आहोत. आठ वाजून 14 मिनिटं झालेत. आपल्याला एक टेबल झालेला आहे, टेबल नाही पार्सल झालेला आहे. बाकी एक इन्क्वायरी आलेली आहे, म्हणजे ग्राहक इथे येऊन गेलेत, हॉटेल चालू आहे का विचारून गेलेत. ते बसलेत तर ड्रिंक करायला बाहेर आउटसाईडला. ते येतील, एक 5-6 जणांचा ग्रुप आहे तो. चिकनची ऑर्डर असेल त्यांची कदाचित. बाकी सेटअप वगैरे लावलेला आहे बऱ्यापैकी. लाईट्स पण बाहेरच्या ऑन आहेत. कूलर ऑन केला आहे. पाणी थंड झाल्यानंतर पाणी भरून ठेवायचं. हे आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे 3 चिकन मसाला. पहिली ऑर्डर झालेली आहे, पार्सल गेले 1 स्पेशल व्हेज थाळी. आता ही चिकन मसाल्याची ऑर्डर आली आहे. या चिकन मसाल्याची प्लेट तयार झालेत. त्यानंतर आपल्याकडे परत 4 चिकन मसाल्याची ऑर्डर आली आहे, त्यांची ताटं आलेली आहेत. आणि ही 4 चिकन मसाला तयार आहेत. रोटी लावल्यानंतर ही ताटं पिकअप होतील. मगाची एक इन्क्वायरी आली होती, ती पण येत आहेत आता एक 5 मिनिटामध्ये. त्यांचा फोन आला होता. ते 8 जण आहेत, त्यांची पण चिकनचीच ऑर्डर आहे. या ताटाला रोट्या लागले, ही ताट आता पिकअप होते. नेक्स्ट ऑर्डर 2 चिकन मसाला ताटा तयार झालेत, पिकअप होत आहेत. त्यानंतर आपल्याकडे 2 चिकन फ्रायची ऑर्डर आली आहे. चिकन फ्राय बनवायला चालू आहे.
आणि आपल्याकडे जे बुकिंग होतं 8 जणांचं ते पण आलेत. त्यांची 4 चिकन मसाला आणि 4 चिकन फ्रायची ऑर्डर आहे. ती ऑर्डर केल्यानंतर त्यांची पण ताटं लगेच लागतील. ही पुढची ऑर्डर 2 चिकन फ्रायची आहे, ताटं तयार करायला आलेत. त्यानंतर आपल्याकडे ही चिकन फ्राय 2 थाळीची ऑर्डर होती, ती ताटं तयार झालेत. पुढची ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे स्पेशल व्हेज आणि मटन फ्राय ताट तयार झालेलं आहे. स्पेशल व्हेज बाकी आहे. आता मटन फ्राय पहिला पिकअप होईल, त्याच्यानंतर स्पेशल व्हेज पण लागेल. ही स्पेशल व्हेज पण तयार आहे. शाकाहारी थाळीला स्वीट वाटी नसल्यानं भाज्या थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये दिल्यात. रात्रीचे 12 वाजून 1 मिनिट झालेत. क्लोजिंग झालेली आहे. बाहेरची किचनचं पण क्लोजिंग झालेलं आहे. वाइंड अप केलं आहे. स्टाफ पण गेलेला आहे. आता आम्ही पण चालू आहे घरी. आज बिझनेस झाला छान, बऱ्यापैकी झाला. आज बुधवार होता. बुधवारी आपल्याला बिझनेस बऱ्यापैकी असतोच. आता जे इन्व्हर्टरचं आहे ते जागा मालकांशी आज सकाळी बोलणं झालं आहे. त्यांचा मुलगा येणार आहे 3 तारखेला, म्हणजे परवाशी. त्यावेळी आल्यानंतर हॉटेलची गळती असेल किंवा लाईटचा जो प्रॉब्लेम असेल किंवा इन्व्हर्टर रिपेअर असेल, या सर्व कामं तुम्ही ते मुलग्याला घेऊन सर्व करून घ्या, असं त्यांचं मत आहे. कारण त्यांना वेळ नाही आहे शेती वगैरे याच्यात. आता हे सोल्युशन निघालं आहे. म्हणजे कसं, त्यांचा मुलगा कामावर आहे, तो आल्यानंतर त्याच्याबरोबर जाऊन सगळ्या या गोष्टी आम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यात हॉटेलची गळती पण आलीत आणि बाकी सर्व कामं आली, ज्याच्याकडून आपलं थोडंसं हॉटेलच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतात. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.